झाली का तुमची पण तयारी चालू? माझी तर तयारी चालू झाली, कारण माझ्या इथे गौराई पण आहे. बाप्पा तर आलेच, पण गौराई पण आहे. आता हे लाडू कशाचे असेल तुम्ही विचारात पडला असाल की ताई एवढा मोठे लाडू कशाचे बनवले? पुढे सांगते मी तुम्हाला कशाचे. तर बाप्पांसाठी आज छान असे चॉकलेटी मोदक बनवले होते. मुलांना खूप आवडतात चॉकलेटचे मोदक. तर इथे मी 11च बनवले होते. तुम्ही किती बनवता मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता ना इथे मी अनारसाचं पीठ भिजवत आहे. तर त्यासाठी काय केलेलं आहे, 3 दिवस तांदूळ भिजवून वाळून छान मस्त याचं पीठ एकदम पिठी मिक्सरमधून बारीक काढलेलं आहे. कारण जितकं तुम्ही बारीक काढताना तितके अनारसे छान होतात. आता जितकं पीठ आहे तितकाच गूळ घेतला, थोडंसं पीठ बाजूला ठेवलं. जेव्हा आपल्याला उकडीचे मोदक बनवायचे असते त्यासाठी मी थोडंसं पीठ ठेवलं. म्हणलं उद्या परवा उकडीचे मोदक बनवूया. हे दोहींना छान मिक्स करून असे गोळे करून ठेवायचे 2 दिवस. मस्त हे अनारसे होतात. मग तुम्ही अनारसे कसे करता मला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हे अनारशाचे गोळे आहेत. कसे वाटला आजचा व्हिडिओ हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा.